दादा ज्या वेळेस गोळेगावचं तळ्याचं बांध फुटलं होतं ते बघण्यासाठी आले होते. येताना एक फोन केला होता. काही लोक म्हणतात की दादा फोन घेत नाहीत. मी त्या मूर्ख लोकांना सांगू इच्छितो की दादा नुसतं फोन घेत नाहीत, तर दादा फोन घेऊन त्या कामाचं पूर्ण शेवटपर्यंत झालं का नाही त्याची पूर्ण मीमांसा करतात. दादांनी त्यावेळेस आपल्या गावातील कुठल्याही व्यक्तीचं जातीपातीचं न बघता दादांनी त्या गरीब लोकांच्या घरामध्ये 30 लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. दादांनी आमची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात नव्हती. ग्रामपंचायतवाले आम्हाला 8ची नक्कल देणार का करत होते. दादांना आम्ही सांगितलं की दादा अशी अडचण आहे. दादा ताबडतोब तहसीलदार साहेबांना बोलले. तहसीलदार साहेबांनी तलाठी साहेबाला लगेच फोन केला आणि त्या लोकांना तालुक्यात हंगरगा नळमधील सर्व लोकांना त्यांच्या खात्यावरती पैसे सुपूर्द झाले. पण दादा दुर्दैव आहे की एवढं आम्ही ग्राउंडवरती काम करताना तुम्ही देखील तेवढं सगळं पाठपुरावा करताना काही लोकांना खात्यावरती पैसे आल्यानंतर देखील काही लोक कोणत्या प्रमाणात आहेत मला आज देखील माहित नाही. कबूल आहे तुम्ही पैसे आलेले असताना देखील जर तुम्ही नाही म्हणतात तर त्याच्या एवढं काम काय करायचं तुम्हीच बंधू आता यावरती विचार करा. जर तुमच्या खात्यावरती पैसे आल्यानंतर तुम्ही नाही म्हणतात तर याच्या एवढं दुर्दैव मग याच्यानंतर काम करायचं कसं. मी जास्त काही बोलणार. ज्या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास नाही त्या तालुक्यामध्ये विकासाचे प्रकाश देण्याचं काम जर कोण केलं असेल ते सन्माननीय राणादादांनी केलेलं आहे. मित्रांनो, कुठल्या समाजाचं, कुठल्या जातीचं, कुठल्या पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून दादांनी प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक माणसासाठी जीवाचं रान करून प्रत्येकाशी आपला कार्यकर्ता नव्हे तर तो आपला एक कुटुंब प्रमुख आहे असं जवळीक मानून या ठिकाणी काम करत आहेत. दादा तुळजापूर तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे धाराशिव जिल्ह्याचं समस्त नेतृत्व आहे. यासाठी दादांना मी धाराशिव जिल्ह्याचा देव माणूस या ठिकाणी असं म्हटलं जातं. दादा तुमची 1-2 मिनिट वेळ घेऊ इच्छितो. माझं बोलण्याचं जरा कर्तव्य आहे. आमच्या परिसरातील तरुण युवकांसाठी तुम्ही एक धडाडीचं काम करत आहात. मित्रांनो, मी सांगू इच्छितो माझ्याच गावातील 50-100 युवक पुणे मुंबई ठिकाणी काम करू इच्छितात, परंतु आपल्याच पंचकृषीतील असे लाखो युवक ज्यावेळेस पुणे मुंबई या ठिकाणी रोजगारासाठी जातात. परंतु मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण दादांना बहुमताने मोठ्या मताधिक्याने विजयी करून पाठवलो. दादा मंत्री होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या वोल्टी आणि मोल्टा या परिसरामध्ये 15,000 युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम या ठिकाणी दादांनी घेतलेलं आहे. 2024ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला काय फारसं सांगायची गरज नाही, पण सध्याच्या काळात एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे, जे की मागील लोकसभेला पण सेट करण्यात आला होता दादा, की संविधान बदलणार, हिंदू मुस्लिम करणार आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आले की मुस्लिम समाजातील लोकांची कामं होणार नाही. आता मी स्वतः एक मुस्लिम आहे, काय फार लांबचा नाही, 5 किलोमीटर दूरवर जोळकोट म्हणून गाव आहे. आमच्या गावात मागील 35 वर्षापासून मागणी होती. आमच्या गावचे ग्रामदैवत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक हुसेनी रहमतुल्लाह अलैह दर्गा आहे, बाबनवाली दर्गा म्हणून. मागील 35 वर्षापासून आम्ही वारंवार आमचे चप्पल झिजून गेले, पण त्या दर्ग्याला काय सभागृहाचा निधी भेटला नाही. ते सभागृह कशासाठी होतं का आमच्या स्वतःसाठी काय आराम सुख सुविधा घेण्यासाठी नव्हतं. त्या दर्ग्यामध्ये विविध ठिकाणाहून येणारे लोक जे भक्त असतील त्यांना एक निवाराची गरज होती. उन्हाळ्यात पावसाळ्यात त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून त्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली, पण ते काम झालं नाही. पण ते काम आदरणीय राणादादा यांच्या माध्यमातून आता सध्या 10 लाखाचा निधी उपलब्ध असून काम चालू आहे. तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की ह्या गावातील मुस्लिम समाजाला माझी एक कळकळीची विनंती आहे, कोणत्याही प्रकारच्या नेरेटिव्हला बळी पडू नका. आज तुम्ही 24x7 तास केव्हाही तुम्ही दादाला कोणत्याही कामासाठी हाक मारा, दादा तुमच्यासाठी अवेलेबल असतील. तो असो शादीखान्यासाठी निधी असो तुम्हाला, किंवा PMG CMG मधून प्रधानमंत्री ग्राम रोजगार तुमच्या उद्योग व्यवसायासाठी निधी असो, कर्ज असो, किंवा तुम्हाला स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंडसाठी निधी असो, कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तुम्ही कधीही दादाकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निधीची मागणी करू शकता. जर ते काम तुमचं नाही झालं तर तुम्ही कधीही जोळकोटला येऊन माझी गच्ची पकडू शकता, याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.